लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर निवडणुकीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता इथं जमा होण्यास सुरुवात. तर नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. त्या पाठोपाठच आता निवडणुकीपूर्वीच इथं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात. 30 नोव्हेंबरच्या तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता इथं जमा होणार आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये आता हा जो हप्ता आहे ते कोणत्या महिलांना मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील KYC बाकी राहिलेल्या आहेत ते आपण इथं जाणून घेऊया. तर आता निवडणूकपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचे 1500 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे. त्यानंतर वर्षाअखेर असलेल्या महिलांच्या खात्यांसाठी त्याचप्रमाणे तुम्ही जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल. निवडणुकीपूर्वीच पेमेंट येतं जलद गतीने खात्यामध्ये जमा होण्यास सुरू झालेले आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये SMS सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. त्यानंतर आता यामध्ये कोणाचे पैसे अडकू शकतात, तर ज्यांची लाडक्या बहिणींची KYC पेंडिंग आहे, DBT फेल आहे म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, त्यानंतर आधार मिसमॅच आहे, खाते बंद झालेलं आहे, इनॅक्टिव्ह, तर लगेच तुम्ही तुमचं खाते चालू करून घ्या, KYC करून घ्या, आधार लिंक करून घ्या. तर तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता इथे जमा. तर आता नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आता निवडणुकीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये 1500 रुपये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता KYC पूर्ण झालेले आहे, जे की पुण्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या KYC पूर्ण झालेल्या आहे. मुंबईमध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. प्रक्रिया इथं सुरू आहे. काही KYC इथं बाकी राहिलेले आहेत, तर लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या. ठाण्यामध्ये सुद्धा बऱ्याच महिलांच्या KYC इथं बाकी राहिलेले आहेत. 1500 रुपये वाटप सुरू झालेलं आहे. व्हेरिफिकेशनसुद्धा सुरू आहे. त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा KYC इथं पेंडिंग राहिलेली आहे. नागपूरमध्ये तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नाशिकमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहे. सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. रायगडमध्ये प्रक्रिया सुरू आहे. काही खात्यांची अडचण इथं येत आहे, त्यांच्या बँक पासबुकला DBT लिंक नाही रायगडमध्ये, तर त्यांनी DBT लिंक करून घ्यायचं आहे. साताऱ्यामध्ये लाडक्या बहिणींच्या KYC इथं पेंडिंग आहे, खात्यामध्ये डिसेंबरचे हप्ते जमा होण्यास इथं अडचण होत आहे. तर 30 नोव्हेंबरच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता इथं जमा होणार आहे निवडणुकीच्या आधीच. तर इथं सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. सातारा झाल्यानंतर सांगलीमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वांच्या खात्यामध्ये आतापर्यंत नोव्हेंबरचा हप्ता इथे जमा झालेला आहे. डिसेंबरचा त्या पाठोपाठचा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कोल्हापूरमध्ये प्रक्रिया सुरू आहे, KYC बाकी राहिलेले आहे. रत्नागिरीमध्ये KYC पेंडिंग आहे. बरेच जणांची KYC इथं राहिलेली आहेत. ज्यांच्या कोणाची KYC राहिलेली असेल तर त्यांनी लगेच KYC करून घ्या. त्यानंतर सांगलीमध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जळगावमध्ये सुद्धा 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही खात्यांची जे काही KYC त्यानंतर त्यांच्या बँकेचं पासबुकला आधार लिंक नाही, त्यानंतर बरेच जणांचे बँक पासबुक इनॅक्टिव्ह आहे, तर लिंक करून घ्या. अकोल्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आतापर्यंत अकोल्यामध्ये सर्वांच्याच खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता इथं जमा झालेला आहे. त्या पाठोपाठच डिसेंबरचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यवतमाळमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, काही जणांची KYC बाकी आहे. अमरावतीमध्ये वाटप इथं सुरू झालेल्या आहे. सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जो काही डिसेंबरचा हप्ता आहे ते खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आहे. तर आतापर्यंत आपण पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जळगाव, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती बघितलेलं आहे. त्यानंतर येते आपलं जे काही ठाण्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यातील व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे. धुळेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या KYC केल्याच्या बाकी राहिलेल्या आहेत, तर लगेच KYC करून घ्या, खात्यामध्ये पैसे तर जमा होतील. नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात, जे की डिसेंबरचा हप्ता आहे. तर हिंगोलीमध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही खात्यांची अडचण येत आहे, त्यांच्या बँकेचं पासबुक इनॅक्टिव्ह आहे, तर ॲक्टिव्ह करून घ्या. बीडमध्ये सुद्धा काही जणांची KYC तर बाकी राहिलेली आहे. लातूरमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. उस्मानाबादमध्ये सुद्धा KYC बाकी आहे. परभणीमध्ये सुद्धा 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, काही जणांची KYC इथं पेंडिंग आहे. बरीच महिलांची KYC इथं पेंडिंग आहे. ज्यांच्या KYC राहिलेली असेल तर त्यांनी लगेच KYC करून घ्या. जालनामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नांदेडमध्ये प्रक्रिया सुरू आहे, काहीच खात्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे. बुलढाणामध्ये सुद्धा KYC पेंडिंग आहे.
भंडाऱ्यामध्ये पैसे खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. गोंदियामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे. चंद्रपूरमध्ये KYC पेंडिंग आहे. कोल्हापूरमध्ये पैसे जमवण्यास सुरुवात आणि रत्नागिरीमध्ये प्रक्रिया सुरू आहे. तर आता या जे काही जिल्हे आहे यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, बुलढाणा, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नंदुरबार, धुळे, ठाणे तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवण्यास सुरुवात. पैसे जमा झालेले नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळेल. पैसे जमा झालेले असेल तर तुमचे KYC पूर्ण खाते चालू असणे आवश्यक आहे. प्रक्रिया पेमेंट लवकरच होणार आहे. KYC पेंडिंग असेल तर तुम्ही KYC लगेच तुम्ही करून घ्या, अन्यथा पैसे थांबतील. त्यानंतर यासाठी काय करायचं, जवळच्या CSC सेंटरला तुम्ही भेट द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही चेक करून घ्यायचं की तुम्ही तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे की रिजेक्टमध्ये आहे. तर बरेच जणांचे बँकेचं जे काही DBT आहे ते तुम्ही PFMS पोर्टलवर जाऊन चेक करू शकता, मोबाईल नंबर टाकून, अकाउंट नंबर टाकून. तर आता कुणाला पैसे आधी मिळणार आहेत तर ज्यांचे KYC पूर्ण आहे, ज्यांचे खाते ॲक्टिव्ह आहे, DBT लिंक आहे, मागील पैसे मिळालेले आहे, तर अशांचे नोव्हेंबरचे पैसे जमा झाले होते. तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचे सुद्धा हप्ता इथं जमा. तर निवडणुका जवळ आलेल्या असून सरकारने डिसेंबरचा जो काही हप्ता आहे ते 1500 रुपये आधीच जमा करण्याचा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. तर व्हेरिफिकेशन झालेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये ज्यांची KYC इथं पूर्ण झालेली आहेत तर अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहेत. तर ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा जर झालेले नसेल तर त्यावरती आपण लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू. कोणत्या कारणामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही, नवीन फॉर्म पुढील महिन्यांपासून म्हणजे जानेवारी महिन्यांपासून लाडक्या बहिणींचे नवीन फॉर्म इथं सुरू होणार आहे. सर्व अपडेट्ससाठी आणि सर्व नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.